नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर विकास रत्न, प्रभाग 12चा विकास रत्न विनायक कोंड्याल हे आपल्या बरोबर आलेले आहेत आपल्या नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये. दादा, मला सांगा, गेल्या टर्मला पक्ष कुठलाही असू दे, पण विनायक दादा म्हणून निवडून देणारे असे किती मतदार आहेत तुमच्या त्या 12 प्रभागामध्ये? मी या ठिकाणी जवळपास 2007 पासून त्या ठिकाणी नेतृत्व करतो. त्या भागातील सर्वच लोकांनी मला या ठिकाणी आशीर्वाद देऊन, कारण का त्या भागामध्ये जी समस्या होती त्या ठिकाणी पाणी नसायचं, वेळेवर टँकरने पाणी पुरवठा माझ्या लोकांसाठी व्हायचा व लाईटची व्यवस्था नव्हती, रोडची व्यवस्था नव्हती, ड्रेनेजची व्यवस्था नव्हती. अशा भागातून मी त्या ठिकाणी मला नेतृत्व करायची संधी मिळाली आणि त्या लोकांना खरं न्याय देण्यासाठी मी आपले आदरणीय महेश अण्णा कोटे साहेब असतील, तात्यासाहेब कोटे असतील, त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अण्णांकडनं निधी घेऊन त्या ठिकाणी त्या भागाचा कसा कायापालट करता येईल, कसा विकास करता येईल या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. दादा, किती कोटीचा निधी खर्च केला तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत कमीत कमी नाही म्हणलं तरी पण 3 टर्ममध्ये जवळपास प्रत्येक 5 वर्षाला मी नाही म्हणलं तरी 20 कोटीचे कामं या ठिकाणी मी करू शकतो 5 वर्षाला. असे माझे 3 टर्म झालेले आहेत. फक्त विनायक कोंड्याल म्हणून 20 कोटीचे कामं झालेले आहेत जर 5 वर्षाला, बरोबर? भाजपाचं पूर्वीचं बी लोक तिकडे निवडून आलते दादा, त्या लोकांचे बी कामं झाले असतील. बघा ना मग तुम्ही त्यात काय झाले असेल काही थोडेफार त्यांच्या पण ह्याच्यातून, पण मी माझ्या ह्याच्यातून मी त्या ठिकाणी रस्ते केले, लोकांना पाण्याची सोय करून दिली, परत लाईटची सोय करून दिली आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही आज बघता जसं शहरामध्ये रस्ते आहेत तसे त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये इव्हन सुनील नगर असेल, आशानगर असेल, कलावती नगर असेल, कामगार वसाहत, गणेश नगर, विनायक नगर, माळी नगर, परत तसेच कर्णिक नगरचा भाग असेल, MIDC असेल, तिथे जास्तीत जास्त मी विकास काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. दादा, तुम्ही सगळेजण भाजपमध्ये आलेत, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आता ज्याप्रमाणे आम्ही विकास केलाय त्या आता आमचे आमदार देवेंद्र दादा कोटे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त त्या लोकांसाठी काय आम्ही न्याय देऊ शकतो ते आम्ही प्रयत्न करणार. पूर्वीच्या नगरसेवकांनी दावा करायला लागलेत, पूर्वीचे नगरसेवक तिथं भरपूर जण आहेत. हे बघा, भाजप पक्ष आता सध्या आहे तो लोकांना न्याय देणारा, परत तसेच आपल्या एक भारताला, देशाला एक प्रगती आणि कडे घेऊन जाणारा पक्ष आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व मान्य केलंय आणि आज या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की राज्याचा विकास असेल किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचा शहराचा विकास असेल, आपल्या सोलापूर शहराचा विकास असेल, ज्याप्रमाणे गतिमानने चाललेला आहे त्याचा आम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय. आणि पक्षाने ज्यांना कोणाला तिकीट देतील उमेदवारीचं भाजप पक्षाकडून, त्यांनी आम्ही प्रामाणिकपणे त्याचं आम्ही काम करणार आहे. मला सांगा दादा, त्या प्रभागाचा 12 क्रमांक जे प्रभाग आहे, अजून कुठला विकास राहिलेला आहे का तिकडं? काय DP रस्ते असतील, मोठे मोठे अजून थोडे रस्ते असतील, परत तसेच दवाखाने असतील, बगीचे असतील, अजून खूप काही त्या ठिकाणी काम करायचं आहे. आता रस्ते प्रत्येक बोळामध्ये, प्रत्येक घराच्या समोर या ठिकाणी रस्ते झालेले आहेत, पाणी झालेलं आहे, पाण्याचे पाईपलाईन झालेले, टाकी या ठिकाणी आणलेली आहे आणि परत तसेच लाईटचे व्यवस्था या ठिकाणी झालेल्या आहेत. आता फक्त मोठे रस्ते, हॉस्पिटल, बगीच्याचं काम या ठिकाणी करायचं राहिलेलं आहे. दादा म्हणाले की हॉस्पिटल आणि बगीचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, दादा बगीचे आणि हॉस्पिटल ते होते का? दादा, मला सांगा, विनायक कोंड्याल चाळीत मतदार निवडून देतात 12 मध्ये, काय असं म्हणजे काय असं? बघा, माझं त्या ठिकाणी पहिल्यापासून त्या लोकांमध्ये ऋणानुबंध आहे. मी आताच नाही, पहिल्यापासून त्या लोकांमध्ये मी रुळलेला आहे आणि त्या ठिकाणी माझी शिक्षण संस्था आहे, माझे कारखाना आहे त्या ठिकाणी, आणि त्या लोकांचे माझे पाहुणे रावळे असतील, इव्हन पाहुणे रावळे सोडून त्या लोकांचा सहवास, सर्व लोकांचा सहवास या ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळून, मंडळ असतील, सर्व मंडळ मला पूजेला बोलवतात, त्या ठिकाणी मान सन्मान करतात
आणि चांगलं त्यांच्याशी ट्युनिंग असल्या कारणाने मी या ठिकाणी प्रत्येक त्यांच्या अडीअडचणीला धावून जातो. आणि त्यांनी देखील मला 2007 पासून मला डोक्यावर उचलून या ठिकाणी आशीर्वाद दिले. आणि त्या आशीर्वादाचं मी या ठिकाणी सार्थ ठरवत जास्तीत जास्त त्या लोकांना काय प्रामाणिकपणे आपण काम करता येईल, माझी काय जबाबदारी आहे, मी हे करून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. दादा मला सांगा, त्या प्रभागामध्ये लिंगायत समाज आहे, तेलुगू भाषिक लोक आहेत आणि वडर समाज आहे. तुम्हाला काय वाटतंय कुठल्या हे बघा, लिंगायत समाज असेल, पद्मशाली समाज असेल, वडर समाज असेल, हे वडर समाज असेल किंवा इतर अनेक जे सर्व समाज आहेत, हाडगर असतील, धनगर असतील, माळी असतील, कोळी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, परत त्या ठिकाणी सर्व समाज जे आहे ना, मला पहिल्यापासून या ठिकाणी प्रेम केलेलं आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे. कारण का पहिल्यापासून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच या ठिकाणी मी निवडून आलेला आहे. कारण का त्यांनी जी जी जबाबदारी माझ्यावर देतात ती जबाबदारी मी एकदम सार्थपणे या ठिकाणी पार पडत असतो. आज तुम्हाला माहिती आहे, परवा दिवशीच आपले मोठे आपले जे जगद्गुरू आहेत ते देखील मला या ठिकाणी माझ्या कामांवर, ते कधी सहसा बोलत नाहीत पण त्या माझ्या कामांवर खुश झालेले आहेत. खुश होऊन त्या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद सार्थ ठेवत अजून जास्तीत जास्त या ठिकाणी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि सर्वच जाती धर्माचा मला या ठिकाणी आशीर्वाद आहे. कारण की मी वयाच्या 20-21 वर्षापासून या ठिकाणी मी नेतृत्व करतो. आज गेले 15-16 वर्ष झाले या ठिकाणी मी या ठिकाणी नेतृत्व करत आहे आणि अजून पण काम या ठिकाणी करत राहणार, लोकांचे मन या ठिकाणी जिंकत राहणार. दादा मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला उभारणार होता, तो 12 प्रभाग क्रमांक हे कोण सुचवला म्हणजे तुम्ही तिकडं निवडून येऊ शकता? त्या ठिकाणी कसं झालं होतं, हातवाड भाग होता. मग महेश अण्णांनी या ठिकाणी ठरवलं की अरे त्या लोकांना तिथं कुठली सोय सुविधा नाही आहे, तू तिथे उभारल्यानंतर तू जास्तीत जास्त काम करायला तुला खूप वाव आहे आणि लोकांचं या ठिकाणी तू काम करण्यास तुला जर आवडत असेल तर ठिकाणी तू जास्तीत जास्त तू कामं करू शकतो, त्या लोकांना खरं न्याय देऊ शकतो. आपण ज्या पदासाठी आपण या ठिकाणी निवडून आलो, आपण खरोखरच लोकांची सेवा कशी असते या ठिकाणी तुला काम करायला संधी म्हणून महेश अण्णांनी सांगितलं होतं. तेव्हापासून मी त्या ठिकाणी काम करत आहे लोकांचं. महेश अण्णाची आठवण येते दादा तुम्हाला? 100%. 100%. काय असं काय सांगा बघू, म्हणजे ज्या टायमाला 12 क्रमांक प्रभागामध्ये तुम्हाला उभार म्हणले त्यावेळेची एक घटना सांगा बघू. काय या ठिकाणी एक सांगतो, महेश अण्णा, मी पहिला प्रस्ताव मी ज्या ठिकाणी 2007 ला गेलो होतो त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा होत होता. सगळे लोक अंगावर यायचे आणि इथं पाणी आलं नाही, तिथं पाणी आलं नाही असं ओरडायचे. मग अण्णांना मी ठिकाणी बोर्डात अण्णा ठराव मांडत असताना अण्णांना मी काय म्हणलो होतो की सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. त्यांनी म्हणले कमीत कमी 28 ते 30 लाखाची एक मेन लाईन घालावं लागेल 12 इंची, सुनील नगर MIDC पासून ते कलावती नगर माझ्या आशानगर पर्यंत. मग महेश अण्णांनी म्हणले अरे तू एवढं मोठी लाईन, तू आताच एवढी मोठी लाईन टाकायला एवढं मोठं तुझं निधी आता मी द्यायला लागलो, कसं करायचं? त्या लोकांना त्या ठिकाणी गरज आणि हे आपण पाईपलाईन घेऊन गेल्यानंतरच त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मग महेश अण्णांनी माझं सगळं ऐकून घेतलं, मी सगळं फिरलो होतो, सगळ्या लोकांचं सगळं अडीअडचणी जाणून घेऊन तो प्रश्न मी महेश अण्णांसमोर मांडलो होतो. मग अण्णा सगळं समजून घेतले की माझी किती तळमळ आहे त्या विषयाबाबतीत. मग त्या टायमाला पहिल्यांदा महेश अण्णांनी 28 लाख रुपये सुनील नगर MIDC पासून कलावती नगर, आशानगर असेल या ठिकाणी मला मंजुरी बोर्डामध्ये पहिलं या ठिकाणी अण्णा एवढा सगळ्यात मोठा निधी या ठिकाणी महेश अण्णांनी दिलं होतं. तिथून अण्णा सारखं सांगायचे की प्रोसिडिंग वाचायचं, बोर्डात काय कोण काय बोलतंय त्याचे प्रोसिडिंग वाचायचं, परत विषयाचा अभ्यास करायचं. या ठिकाणी जेवढं तू फिरेल, जेवढं तू महानगरपालिकेमध्ये प्रत्येक आपण एका ठिकाणी बसून राहायचं नाही, प्रत्येक टेबलला जायचं, अधिकारी काय म्हणतात ते ऐकायचं, ते कसं म्हणतात काय म्हणजे त्यांचे कुठले अडीअडचणी असते ते समजून घेऊन या ठिकाणी आपण त्यांना मार्ग काढायचा असं महेशांना नेहमी म्हणायचं. एक मुद्दा झाला सभागृहातला. ज्या टायमाला अण्णा तुम्हाला तिथं थांबावं नाही, विनायक तिथं जाऊन थांबावं लागेल तुला, तिथल्या लोकांचे काय काय प्रश्न आहेत असं काय तर झालं असेल की एक चर्चा अगोदर महेश अण्णांनी या ठिकाणी हातवाड भागाचं बरेचदा नेतृत्व केले होते. अण्णांवर पक्षांकडनं जबाबदारी यायची, त्या ठिकाणी अण्णा फिरलेले होते, त्यामुळे अण्णांना सगळी जाण होती की हातवाड भागातल्या लोकांना नेमकं काय पाहिजे ते. आणि तुम्हाला माहित आहे घरकुलचा कायापालट महेश अण्णांनी कसं केलं होतं, त्याप्रमाणे त्या लोकांना तिथं आपण खरं निधी देऊन किंवा विकास जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी निधी आणून त्या लोकांना आपण
न्याय देऊ शकतो, आपण तिकडे काम करू शकतो, हे महेश अण्णांना चांगलं माहित होतं. त्यामुळे मला महेश अण्णांनी सांगितलं होतं की तू तिथे उभा राहा. त्यामुळे तिथून माझं ह्याला सुरुवात झाली 2007 पासून. दादा मी जिकडे तिकडे जातो मुलाखतीला आणि आम्ही मुलाखती घ्यायला तिथं प्रत्येक ठिकाणी महेश अण्णाचं नाव येत आहे. काय असेल हो यांच्यामध्ये, म्हणजे असं महेश अण्णा तर आपल्यापासून गेले. मला माहित आहे, आता मी तर काय म्हणत नाही, सोलापूर शहर म्हणतंय की महेश अण्णा, आज तुम्हीच म्हणत होतात की महेश अण्णा हे एक महानगरपालिकेचे चालता बोलता नगरसेवक करण्याची एक फॅक्टरी होती. कारण का महेश अण्णांना सोलापूर शहराचा पूर्ण कानाना कोपरा या ठिकाणी माहित होतं. गेले 30 वर्षापासून अण्णा त्या ठिकाणी काम करत होते. आता जसं की आपले आमदार देवेंद्रदादा कोटे करत आहेत, त्याचप्रमाणे तात्यांनी केलं, महेश अण्णांनी केलं, आणि आता आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब हे करत आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण सोलापूर शहराचा खडा न खडा माहिती महेश अण्णांना होते. पाणी किती येतंय, आपलं सोलापूर शहराचं पाणी किती लागतंय, जवळपास 100 MLD आपल्याला लागतंय, आपण किती पाणी उचलतो, किती पाणी आपल्याला मिळतंय, परत कुठं किती DP रस्ते आहेत, कुठं काय काय, हे सगळं महेश अण्णांना सोलापूर शहराची पूर्ण जाण होती. दादा मला सांगा, तुम्ही महेश अण्णाची कामाची पद्धत बघितली आणि आता देवेंद्र दादाची बी बघताय, काय बदल आहे असं वाटतंय तुम्हाला? आम्ही सर्वजण, महेश अण्णा असतील, देवेंद्र दादा कोटे साहेब असतील, हे सर्वजण आम्ही तात्यांच्या ह्याच्यात तयार झालेलो आहेत. आज तुम्ही बघत आहे, मी नाही सांगत, आज जनता सांगितली की देवेंद्र दादाची कामाची पद्धत कशी आहे. आज तुम्हाला सांगतो, 1 वर्षाच्या आत 100 कोटीच्या या ठिकाणी विकास कामं आणून या ठिकाणी देवेंद्र दादा सर्वांची सेवा करत आहेत. सोलापूर शहराचा या ठिकाणी विकासाचा बॅकलॉग भरून काढत आहेत. आज तुम्हाला सांगतो, कोणी लोकप्रतिनिधी मांडला नसेल, आज त्यांनी, देवेंद्रदादा कोटे यांनी आपल्या सोलापूर शहराचे सर्वच मुद्दे या ठिकाणी, पाण्याचा असेल, परत तसंच B2चा विषय असेल, अभियांत्रिकाचा विषय असेल, गो हत्येचा विषय असेल, परत तसेच DP रस्त्यांचा विषय असेल, रिंग रूटचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल, हे सर्व विषय अतिशय पद्धतशीरपणे या ठिकाणी कमी वेळामध्ये आणि पूर्ण अभ्यासपूर्ण या ठिकाणी मांडले. त्यामुळं सोलापूर शहराचं या ठिकाणी देवेंद्रदादा या ठिकाणी मन जिंकले. धन्यवाद दादा. तुम्ही दैनिक जनमत नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये खूप काय चांगली माहिती दिली आपल्या प्रभागाची. तुमचं मत असं वाटतंय का, तुम्हाला वाटतं का युती व्हावं शिवसेना आणि BJP? काय वाटतंय दादा तुम्हाला? वरिष्ठांचा तो विषय आहे, कारण का ते सर्वजण वरिष्ठ लेवलचा विषय, त्यात बघू आता काय होतं काय. धन्यवाद दादा. मी दैनिक जनमतसाठी राहुल रणदिवे, माझ्याबरोबर चंदन बोलू, सोलापूर न्यूज.